स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन भवन या सभागृहात आपण 14वे ॲडव्होकेट कै प्रभाकर हेगडे व्याख्यानमाला या कार्यक्रमासाठी जमलेले सगळे वकील वर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं मी ॲडव्होकेट बलदेव सिंग राजपूत सहर्ष स्वागत करतो. आपण लगेचच 14वे जे प्रभाकर हेगडे व्याख्यानमाला आज चालू होतं आहे त्याचं पहिलं पुष्प म्हणजे विद्यार्थ्यांची हितगुज स्टुडंट इंटरॅक्शन हा पहिला कार्यक्रम. आपण आता लॉ फील्डमध्ये पदार्पण करणार आहोत. काही सेकंड इयरचे असतील, काही थर्ड इयरचे स्टुडंट्स असतील, काही फर्स्ट इयरचे असतील. विद्यार्थ्यांची हितगुज हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा स्पष्ट उद्देश असा आहे की आपण लॉ करत असताना आपल्याला काही अडचणी येत असतील, त्यासंबंधी काही शंका असतील किंवा लॉ कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये येतो तर प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज हे टोटल डिफरंट असतं थेरॉटिकल नॉलेजपेक्षा. आपण कॉलेजमध्ये जे शिकतो ते सगळंचं सर्व नॉलेज आपल्याला इथे कामात येतंच असं नाही. प्रॅक्टिकल नॉलेज खूप डिफरंट असतं. साधा एखादा अर्ज करायचा म्हटला, आपल्या पाहुण्यांचे आगमन झालेले आहेत, आपण जरा ठाणे न्यायालयातील न्यायाधीश माननीय श्री अभिजित चंद्रकांत डोईफोडे साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ठाणे, माननीय श्री ईश्वर सूर्यवंशी साहेब, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे, माननीय श्री ॲडव्होकेट श्री मनोज भट साहेब, ॲडव्होकेट श्री संजय पातकर साहेब आणि ॲडव्होकेट श्री संजय बोरकर साहेब हे आज आपल्याला बसून घ्या. हे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत, आपल्याशी हितगुज करणार आहेत, आपल्या असलेल्या शंकांचे निरासन ते करणार आहेत. तत्पूर्वी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी विधी फाउंडेशनतर्फे आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतो. हे राजा मोमेंटो. आणि प्रथेप्रमाणे आपण त्यांना एक मोमेंटो देऊन त्यांचं आपण स्वागत करूया. तत्पूर्वी मी आपल्याला सांगत होतो की जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये येतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी असतात. पहिली सुरुवात होते आपल्याला सिनियर कुठला हवा, सिनियरची निवड कशी करायची, आपल्याला सिनियर शोधायचा कसा, खरं म्हणजे आपला कल कुठल्या फील्डमध्ये त्याच्याप्रमाणे तसा सिनियर मिळणं महत्त्वाचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या डोक्यात असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन लागतं. आणि विधी फाउंडेशनने हे 14वं वर्ष असलं तरी 14 वर्षापासून सतत सगळे विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो आहे आणि त्याचा लाभ बऱ्याच विद्यार्थ्यांना होतो आहे. अजून एक घोषणा मला एक छोटीशी करायची आहे की विधी फाउंडेशनतर्फे स्टडी सर्कल हा एक कार्यक्रम घेतला जातो. त्याच्यात देखील बऱ्याच गोष्टी विद्यार्थी त्या स्टडी सर्कलला येतात, डिस्कस करतात. एखादा पॉईंट असतो, एखादे मान्यवर एक्सपर्ट बोलवले असतात, तेही गोष्टी आपण त्या माध्यमातून करत असतो. आणि विधी स्टडी सर्कलमार्फत अजून एक गोष्ट अशी आम्हाला आता चालू करायची आहे की आम्ही एक सेल तयार करणार आहोत. त्याच्यामार्फत ज्युनियर्स वकिलांना जेव्हा सिनियर शोधायचे असतील किंवा एखाद्या सिनियरकडे इंटर्नशिप करायची असेल तर त्यासाठी त्यांनी आमच्या सेलला कॉन्टॅक्ट करायचा. त्यांचा सगळा बायोडाटा CV काय असेल त्यांनी आम्हाला पास ऑन करायचा आणि त्या CV बघून जे सिनियर हायकोर्टात प्रॅक्टिस करत असतील, ठाणे कोर्टात प्रॅक्टिस करत असतील, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, त्यांच्या ज्युनियरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना कन्व्हिनियन्सप्रमाणे आम्ही त्यांना ते नावं सजेस्ट करू. त्यासाठी तुम्हाला ती एक ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण ते एक जिकिरीचं काम आहे. कोणी गेला रस्त्यावरचा, कोणीतरी वकिलाकडे गेला, त्याने मला ज्युनियरशिप करायची. सिनियर हा चांगलाच असला पाहिजे. चांगला म्हणजे सगळेच वकील चांगलेच असतात, फक्त अभ्यासू कोण आहे, कोण त्या फील्डमधला मास्टर आहे, तुमचा कल ज्या फील्डमध्ये त्या फील्डमधला कोणीतरी त्या लेवलचा
तसा अभ्यास असलेला त्या व्यक्तीकडे, त्या वकिलांकडे आपल्याला ज्युनियरशिप करणं गरजेचं आहे. तर आपण सर्वप्रथम माननीय जज श्री अभिजित डोईफोडे साहेब यांना आपण एक मोमेंट देऊन त्यांचं आपण स्वागत करू. मी गिरीश यादव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सरांना स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. धन्यवाद यादव साहेब. मी बालचंद्र कडू साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सुरेंची साहेब यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद कडू साहेब. मित्रांनो, विद्यार्थ्यांची हितगुज हा कार्यक्रम चालू करण्यापूर्वी पूर्वीच्या काळी साधू, ऋषी आणि महर्षी असे 3 प्रकारचे स्टेज आहेत. त्यांचा पेहराव सारखा असायचा, त्यांचं वागणूक सारखं असायचं, त्यांचं शिक्षण सारखं असायचं. फक्त त्यांना ह्या पदव्या दिल्या जायच्या. तर ह्या पदव्या का दिल्या जायच्या? तर त्यांनी ग्रास्प केलेलं नॉलेज, जे ज्ञान त्यांच्याकडे असेल त्याप्रमाणे त्यांना ती पदवी दिली जायची. तसं आपण सगळे विद्यार्थी हे आज साधूच्या स्टेजमध्ये आहात. साधूनंतर तुम्हाला वकील व्हायचं आहे, वकीलनंतर सिनियर वकील व्हायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोट घातला म्हणून सिनियर वकील झाले किंवा तुम्ही कोट घातला 30 वर्ष झाले म्हणून सिनियर वकील झाले असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं ज्ञानात वृद्धी होणं महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानात वृद्धी ही घरी बसल्या बसल्या होत नाही. त्यासाठी आपल्याला सतत मेहनत करायची, धडपड करायची आणि अभ्यास करायचा. तर आपले जे मान्यवर आहेत मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर्वप्रथम जे मान्यवर आपल्याला लाभलेत आज, श्री अभिजित चंद्रकांत डोईफोडे साहेब. साहेबांचा आता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ठाणे म्हणून ते कार्यरत आहेत. 2001 मध्ये नांदेड लॉ कॉलेजला त्यांनी लॉ पूर्ण केलं आहे. आणि पहिली पोस्टिंग साहेबांची इस्लामपूर सांगली येथे जज म्हणून नियुक्ती झाली. BSL, LLB आणि LLM असं क्वालिफिकेशन आपलं आहे. आणि आज त्यांनी कॉपरेटिव्ह कोर्ट, रेल्वे कोर्ट आणि दिवाणी न्यायाधीश म्हणून आजपर्यंत काम पाहिलेलं आहे. असे एक मान्यवर आपल्याला लाभलेत. दुसरे मान्यवर आहेत श्री ईश्वर सूर्यवंशी साहेब. BA साहेब डोईफोडे साहेब आणि सूर्यवंशी साहेब हे एकाच बॅचचे आहेत. 2009 मध्ये साहेबांनी पण त्यांची पोस्टिंग झाली. फर्स्ट पोस्टिंग त्यांचं देखील इस्लामपूर सांगली येथेच झालेली आहे. साहेबांचं देखील क्वालिफिकेशन LLB, LLM आहे. आणि आज सचिव जिल्हा विधी प्राधिकरण ठाणे यांचे ते काम पाहत आहेत. तर असे देखील मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. यासंबंधी देखील आपल्याला काही शंका असतील, विधी प्राधिकरणासंबंधी काही विचारायचं असेल तर आपण त्यावर विचारू शकता. आपले नेहमीचे आमचे विधी फाउंडेशनचे सभासद मनोज भट साहेब जे हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, ते देखील ठाणा लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते. तिथून त्यांनी पासआउट केलं आहे आणि सिव्हिल क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करतात. मूर्ती लहान पण कीर्ती महान, डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि कुठलाही विषय हाताळायची त्यांचे हातखंडा त्यांचा आहे. हायकोर्टात प्रॅक्टिस करत असल्याने तुम्हाला हायकोर्टासंबंधी काही प्रश्न असतील ते देखील आपण विचारू शकता. संजय पाटकर साहेब आपल्यासाठी इथे आलेले आहेत. संजय पाटकर साहेब 1994 मध्ये त्यांनी BCom, LLB आणि LLM असं क्वालिफिकेशन त्यांचं आहे. विशेष करून ते दिवाणी फॅकल्टीमध्ये प्रॅक्टिस करतात. आता आनंदाची गोष्ट म्हणजे 30 जानेवारीला साहेबांना 25 वर्ष पूर्ण होतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 25 जानेवारीला 30 वर्ष साहेबांच्या प्रॅक्टिसला पूर्ण होतील.
असे अनुभवी मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. आणि चौथे आहेत ॲडव्होकेट श्री संजय बोरकर साहेबांचंही MCOM LLB आणि LLM असं क्वालिफिकेशन आहे. ते देखील ठाणा लॉ कॉलेजचेच विद्यार्थी आहेत. सिव्हिल रेव्हेन्यू आणि कोऑपरेटिव्ह कोर्टात ते 1995 पासून वकिली करत आहेत. त्यांना देखील गाढा अनुभव त्यांचा आहे वकिली क्षेत्रातला. म्हणून तुम्हाला काही आपल्या शंका असतील, काही प्रश्न विचारतील यासंबंधी आपण विचारू शकतो. तर असे मान्यवर आम्ही आपल्यासमोर आहेत. आपल्यासमोर तर तुम्हाला काही कुठल्याही संदर्भात जर काही प्रश्न असतील, फक्त जे जजेस लोक आले आहेत त्यांना फक्त तुमच्या पर्सनल काही केसेस असतील त्यासंबंधी प्रश्न कृपया विचारू नका. हां, फक्त तुमची शंका काय असतील, अभ्यासाविषयी ज्युडिशरीमध्ये कसं जायचं त्यासंबंधी काय असेल हे प्रश्न आपण विचारू शकतो. सुरुवात करूया. डोक्यात प्रश्न मनात प्रश्न तयार करून ठेवा. सुरुवात कोणी करायची बघू. आता पहिला नारळ कोण फोडतं? हॅलो मुहूर्ताचा. हॅलो सर, गुड मॉर्निंग. मी अनिकेत जाधव, VPM ठाणे लॉ कॉलेज. सर मला एक सिम्पल डाऊट हा होता की प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे जे आपण LLB झाल्या कोर्टात काम करणं हा ऑप्शन चांगला आहे की पुढे LLM त्यानंतर PhD हा ऑप्शन चांगला आहे? म्हणजे लिटिगेशनमध्ये पडलं पाहिजे का थोड्या अजून स्टडीज नंतर आपण लिटिगेशनमध्ये आलो तर? बरोबर आहे, आलं लक्षात. आपण सूर्यवंशी साहेब किंवा डोईफोडे साहेब त्यांना असं म्हणायचं आहे की लॉ झाल्यानंतर प्रॅक्टिस डायरेक्ट करूया का सगळे क्वालिफिकेशन एकत्र घेऊन मग सुरुवात करूया? नमस्कार. तुमचा उत्साह पाहून मला खूप आनंद वाटला आणि मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. त्यानंतर मी कॉलेजमधून बाहेर पडलो तर त्यावेळेस माझी जी मानसिकता होती ती आज बऱ्यापैकी या ठिकाणी मानसिकता बऱ्याच जणांची आहे असं माझ्या लक्षात येतं आहे. आणि हे प्रश्न पडणं खूप साहजिक आहे की खरोखर पुढे शिक्षण चालू ठेवायचं का प्रॅक्टिसमध्ये उतरायचं. याबाबत थोडंसं उत्तर असं असू शकतं की आपली सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय आहे, आपण पुढचं शिक्षण घेऊ शकतो का, आणि आपण जर सक्षम असू तर निश्चितच पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण घेऊन आपण या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. पण हा सुद्धा न्यूनगंड ठेवू नये कधी की LLB करून मी प्रॅक्टिस सुरुवात केली आणि माझं थोडंसं मग कमी पडतो का मी, किंवा मी कमी पडते का, असं देखील नाही आहे. कारण पुढचं शिक्षण जे आहे ते तुमचं ज्ञान प्रगल्भ करतं, तुम्हाला प्रगल्भता देतं ज्ञानामध्ये. परंतु LLB जे शिक्षण आहे आणि तुम्ही प्रॅक्टिसमध्ये उतरताय तर ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस आणि प्रोसिजर हे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये होतो. त्यामुळे असं मनामध्ये काढून टाका की LLB झाल्या मी घेऊ शकणार नाही, प्रॅक्टिस करू शकणार नाही, किंवा LLMच केलं पाहिजे, PhDच केलं पाहिजे. पण एखाद्या विद्यार्थ्याला प्राध्यापक व्हायचं असेल किंवा आणखी दुसरं क्षेत्र जे निवडायचं असेल, जर त्याला प्रॅक्टिस करायची नसेल तर त्यावेळेस त्यांनी तो ऑप्शन नक्कीच घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद सर. हां, एक माईक जरा इकडे अनुषंगानं थोडंसं मी सांगू इच्छितो. हां सर. सर्वप्रथम मी विधी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आपण सर्वांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलात. तुम्ही मित्रांनो, तुम्ही ज्या फेजमधून गेलात त्या फेजमधनं आम्ही गेलेलो आहोत आणि समोर जे विधिज्ञ जे बसलेले ज्यांनी की 20-20, 25-30 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे तेही त्यातनं गेलेत. त्यामुळे नवीन आपल्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे प्रत्येकजण फेजमधून जातच असतो आणि असे प्रश्न पडणं म्हणजे आम्हालाही ते पडलेले आहेत. परंतु मी विधी फाउंडेशनचे या ठिकाणी कौतुक यासाठी करतो की आपण जी एक चळवळ केलेली आहे नवीन येणाऱ्या विधिज्ञांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. जसं सांगितलं आपण की तुम्ही सिनियर्स कोण ह्याच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे. आमची वेळ अशी गेलेली आहे की सिनियर कोण घ्यायचे याच्यासाठी कमीत कमी 6 ते 7 महिने गेले असतील आणि सिनियर कोणाकडे जातो आपण त्यानुसार आपली प्रॅक्टिस ठरते. यदा कदाचित माझी चॉईस जर समजा माझा ओळखीचा मी क्रिमिनलकडे गेलो तर माझी क्रिमिनलकडे जाते. परंतु आपल्यामध्ये एक वेगळी प्रतिभा असते की आपण सिव्हिलचं काम करू शकतो का क्रिमिनलचं काम करू शकतो. त्यामुळं आपण स्वतः पहिल्यांदा आपण ठरवून घ्या की आपल्याला कोणता ओढ कोणता हे. प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्या अनुषंगाने मी एवढं सांगतो की आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी LLB जे नॉलेज आहे, LLBसाठी जो आपला अभ्यासक्रम आहे तो सफिशियंट आहे.
परंतु ॲडिशनल नॉलेज हे घेण्यासाठी LLM करणं हे कधी योग्य आहे. परंतु मी थोडंसं असं मत व्यक्त करेन की जर समजा प्रॅक्टिस करत थोडासा प्रॅक्टिसला वेळ देत जर आपण LLM केलं तर थोडंसं बेटर राहील, जेणेकरून की जो आपण शिकतोय त्या शिकत असताना किंवा 3 वर्षामध्ये जे शिकलेलं आहे, कारण LLMला काय होतं, एखादा क्रिमिनॉलॉजी किंवा कॉन्स्टिट्यूशन असा विषय घेतो आणि LLBच्या 3 वर्षामध्ये आपल्याकडं IPC CRPC एवढं जे बेसिक लॉ आहे हे शिकवलं जातं. असं होऊ नये की LLM करण्याच्या नादामध्ये बाकीचे 3 वर्ष मागलचं आपण म्हणतो ना वाचन मागलचं सपाट, असं होऊ नये. त्यामुळं जर प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आपण कसं इकडं अप्लाय करतो, थोडासा वेळ प्रॅक्टिसला थोडासा वेळ म्हणतो मी, आणि त्याचप्रमाणे तो वेळ LLMला दिला तर तो थोडासा अजून बेटर राहील, जेणेकरून की आपली जसं साहेबांनी म्हणाले की प्रतिभा प्रगल्भता वाढवेल. धन्यवाद. अरे धन्यवाद साहेब. मला वाटतं एकदम सविस्तर असं उत्तर आपल्याला मिळालं. या ठिकाणी मी थोडं आणखी एक ॲड करेल की मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरलो किंवा सूर्यवंशी साहेब जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरले तेव्हा आम्ही फक्त LLBच्या आधारावरच प्रॅक्टिस सुरू केली. आणि ऑफिसचं जर बघितलं की काही लोकांचा एक समज असतो की आपल्याला सिव्हिलच व्हायचे किंवा क्रिमिनल व्हायचे. जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की आपलं व्यक्तिमत्व काय आहे त्यानुसार आपण पुढे घडत जातो. आपलं व्यक्तिमत्व सिव्हिल साईडचं असेल, कमर्शियल साईडचं असेल किंवा क्रिमिनल साईडचं असेल केसेस चालवण्याचं, त्याप्रमाणे आपले किंवा काही जणांचं दुहेरी असू शकतं. तसं माझं उदाहरण सांगतो मी की मी 6 महिने सुरुवातीला कोणचंच ऑफिस जॉईन केलं नाही आणि मी फक्त न्यायालयामध्ये जाऊन पाहत होतो की कोण कशी प्रॅक्टिस करतं, त्यांची काय पद्धत आहे आणि आपल्याला काय रुचणारं आहे. मी सिव्हिलचं ऑफिस पूर्णपणे जॉईन केलं. एक 2 ते 2.5 वर्ष ऑफिस जॉईन केल्यानंतर माझ्याकडे क्रिमिनल केसेस यायला लागल्या आणि 2.5 वर्ष झाल्या मी 302चं प्रकरण सहजरित्या चालवलं आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे ॲक्विटल पण मिळालं. मग तिथून मग पुढे क्रिमिनल केसेस सुद्धा यायला लागल्या आणि ॲट द सेम टाइम सिव्हिल केसेस आणि अपील हे सुद्धा यायला लागले. त्यामुळे तुम्ही तुमचं जे फील्ड आहे पुढचं भविष्यामधलं ते तुम्ही स्वतःहून चाकोरीबद्ध करू नका. आपोआप त्याला पंख फुटतात आणि तुम्ही उंच भरारी घेणार असं मी तुम्हाला सांगेल. आणि कधी कधी बरं का सर, कधी कधी असं होतं आपण कुठल्या प्रकारचे मॅटर चालवतो ना त्याप्रमाणे थप्पा आपल्याला लागतो. म्हणजे जर मी सिव्हिलचं चालवत असेल तर अरे हा नाही सिव्हिलचे वकील, मग त्या प्रकारची कामं आपल्याकडे यायला लागतात. नाही, आणि LLMचं जर सांगायचं झालं तर आम्ही दोघांनी सुद्धा नंतर म्हणजे LLM जे केलेलं आहे मी 2013 ते 15च्या दरम्यान केलेलं आहे. म्हणजे सर्व्हिस बऱ्यापैकी केल्यानंतर LLM केलेलं आहे. त्यामुळे आपण हे आयुष्यभर विद्यार्थी आहोत. मी तर असं स्वतःला समजतो की टिल द एंड ऑफ लाईफ आय एम स्टुडंट ऑफ लॉ. त्यामुळे केव्हाही शिक्षण घेऊ शकतो आपण, त्याला कुठलेही पाबंद नाही. असा अनुभव येईल तुम्हाला. आणि कधी कधी वकिली करायला सुरुवात कराल त्यावेळेस आपलीच नैतिकता आपल्याला विचारते की सर आपला एखादा चांगला वकील कोण आहे सांगाल का आपण. बरोबर नलके साहेब, आपलीच नैतिकता आपल्याला विचारतात एखादा चांगला वकील सांगा. त्यासाठी उत्तर देणं खूप कठीण असतं. अरे तू मला विचारते आता मी कसं सांगू अरे मी सगळ्यात चांगला आहे म्हणून. चल दुसरा प्रश्न घेऊया सर. तुमच्याकडे माईक आहे ना, माईक यांच्याकडे द्या. हॅलो हॅलो नमस्कार सर, मी महेंद्र कांबळे, MCT कॉलेज ऑफ लॉ ऐरोली. माझा प्रश्न हा होता की न्यू कमरसाठी म्हणजे नवीन आत्ता विद्यार्थी दशेमधले आहेत त्यांना भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता जे आम्ही ज्यांचं वय संपलं आहे किंवा वय बार होत आलेलं आहे, ज्यांचे पुढची ऑपॉर्च्युनिटीज जजेस किंवा सरकारी वकील किंवा अजून काय होण्याचे, त्याच्यासाठी आम्ही तर आता आलो आहे ह्या क्षेत्रामध्ये. अजून आम्हाला पुढे करिअर करायचं आहे, अपेक्षा तर भरपूर आहेत, पण त्या वयोमर्यादाचं बॅरियर येत आहे. तर आम्हाला अजून काय अपॉर्च्युनिटी ह्या वयाच्या नंतरही जे लॉ फॅकल्टीमध्ये चांगले म्हणजे जजेस होऊ शकतो का आम्ही, किंवा अजून कुठल्या चांगल्या याच्यावर येऊ शकतो का, जे आमचे वय संपले समजा 40, 45, 50 वर्षाच्या नंतरही आम्ही लॉ करत आहे. तर यांच्यासाठी काय आहे का अपॉर्च्युनिटीज अजून कुठे कुठे? बट साहेब. ज्युडिशरीमध्ये जाण्यासाठी इज डिटरमाइंड. आणि 40-45 नंतर तुम्ही बोलतायत, देन you can hope, you can start practicing in High Court and see if you have 10 years practice, that is the qualification. And you can hope that you can join the High Court as a judge, a High Court judge. But I think for ADJ, the age limit is, I don't know, what is the... 10 years, minimum 10 years criteria. 10 years and age limit? एज लिमिट आहे 45. 45. High Court है.
So for ADJ, the age limit is 45. So you have started with saying that you are starting at 45. So I didn't suggest you ADJ. But High Court, there is, you can hope that you can do some 10 years practice and then join High Court. There is no age limit as such. पण मला वाटतं या गोष्टीवर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप स्कोप असणार आहे. 45 नंतर जरी असलात तरी तुमचा लॉस झाला असेल, प्रॅक्टिसमध्ये थोडासा एक्सपिरियन्स आला ना, तर आमचं प्रसाद कुलकर्णी म्हणून ॲडव्होकेट होते, त्यांचं एक लेक्चर आम्ही ऐकलं होतं की करिअर इन लॉ फॅकल्टी. तर त्याच्यामध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज, तुम्ही LLB झाल्यानंतर, लॉ झाल्यानंतर असंख्य ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहेत. फक्त आता तुम्हाला आता जज किंवा त्याच्यासाठी लिमिटेशन येईल एजचं, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स बघूनच तुम्हाला स्कोप असणार आहे. अजून बाकी कन्झ्युमर फोरम वगैरे जे बाकी फोरम आहेत त्या फोरमवर आपल्याला जाता येतं मेंबर्स म्हणून. बाकी ते ऑपॉर्च्युनिटीज आहे. आर्बिट्रेशन आता नव्यानं बघतोय आपण, किंवा मेडिएशनचा हा जो एक नवीन आत्ता कन्सेप्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. कमर्शियल जे काही डिस्प्यूट्स आहेत, कमर्शियल कोर्ट ॲक्ट जो आहे, कमर्शियल ॲक्ट, त्याच्यामध्ये सेक्शन 12 प्रमाणे जो मॅन्डेटरी मेडिएशन आहे, मेडिएशन मॅन्डेटरी, बरोबर, त्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आज मुंबईला जर पाहतोय आपण तर कमर्शियल जे सूट्स आहेत त्याच्यामध्ये मेडिएशनचे मॅटर कंपल्सरी असणं, प्रत्येक मॅटर रेफर केलं जातं, त्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे सिनियर माणूस दिसतो तसं लिमिट कोणतंच नाही आहे, पण सिनियर माणूस दिसल्याच्या नंतर असं वाटतं की हा सिनियर आहे आणि हा आपली, त्याच्यामुळं त्याचं ते एक म्हणजे ॲडव्हान्टेज आहे. वाटू शकतात. म्हणजे मग जे आता ज्युनियर आहेत त्यांना सिनियर वयापर्यंत, त्या वयाला येईपर्यंतची प्रॅक्टिस तुम्हाला डायरेक्ट मिळते. एक्सक्यूज मी फॉर इंटरफरन्स. यू आर अ प्रोफेसर. आत्ता ज्याने प्रश्न विचारला स्टुडंट आहे, हरकत नाही. स्टुडंट असताना तुम्ही 40 झाली, 50 झाली तर वेगळे, तुम्हाला या फील्डमध्ये यायचं असेल तर वेगवेगळे फर्म्स आहेत, लॉ फर्मसुद्धा आहेत. लॉ फर्मसुद्धा तुम्हा लोकांना एंटर करून घेतात आणि तिथं एंट्री झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे, ज्या फील्डमधून तुम्ही येता, ते बघून सुद्धा तुम्हाला पुढे चान्सेस आहेत. आणि मग तुम्ही जर ठरवलं की 40-45 नंतर मला तिकडे शिफ्ट व्हायचं आहे, काही हरकत नाही, शिफ्ट व्हा. तुमच्या आवडीच्या विषयावरती जाऊन तुम्ही यू कॅन कॉन्टॅक्ट द कन्सर्न फर्म्स. मग सॉलिसिटर फर्म्स असतील, काही अदर फर्म्स आहेत की जिथं लॉ हा आवश्यक असतो आणि ते बघून सुद्धा तुम्हाला ते घेत असतात. म्हणून यू कॅन, देर इज नो डिफिकल्टी फॉर इट. ॲडव्हान्स एजला सुद्धा करणं, मी तर उलटं म्हणेन मॅच्युअर एजला करणं हे फार लवकर पक्व होतं. स्टुडंट हा स्टुडंट असतो, कदाचित फॅमिलीच्या कारणानं पुढे येत असतो, पण एकदा तुम्ही सगळं करून पुढे झालं असता तुमची मॅच्युरिटी कम्पेअर होत नाही. म्हणून ऑलवेज यू विल सक्सीड. गो फॉर. थँक्यू सर. Hello. Very good morning, sir. My name is Aryan from VPM TMC Law College, Thane. Sir, I completed my LLB in 2023 only and planning to do LLM. Appeared for CET and applied from the same college for LLM, but little confused. I want to go in judiciary only, but there is two options. The one is administrative and constitutional law. The another one is business law. So I'm little confused in those subjects. To which subject I should appear for LLM so that I can, make my future in judiciary only. LLM साठी कुठला विषय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे, जेणेकरून मला ज्युडिशरीमध्ये जाता येईल. ज्युडिशरीसाठी कॉन्स्टिट्यूशन आणि तुम्ही जे दुसरा सब्जेक्ट सांगताय असं कोणतंच बॅरियर नाही आहे. मी पुन्हा तेच सांगतोय की मनातून ते काढून टाका. आणि महत्त्वाचं काय की जर तुम्ही क्रिमिनल घेतला तर नक्की एक त्याचा फायदा तुम्हाला असा होऊ शकतो की जे तुम्ही त्याची जी तुमचा हे जे आहे ज्युडिशरीसाठी तयारी, तर त्या तयारीसाठी तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होऊ शकेल. त्यामुळे क्रिमिनल साईड असेल तर ते चांगलं ऑप्शन आहे, पण कॉन्स्टिट्यूशन जरी घेतला तर ते सुद्धा भविष्यामध्ये चांगलं ऑप्शन याच्यामुळे असू शकतं की आपण कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करतो आणि सगळे जे लॉज आहेत ते त्याचा सोर्स जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, अजून कोणी? हां, माईक पास ऑन करा सर प्लीज. मॅडम. हॅलो.
Sir, I am Advocate Bhumit Faria from MCD College of Law. My question is little technical. जो 3 न्यू क्रिमिनल बिल पास हुए हैं उसमें इलेक्ट्रॉनिक एविडेंस में बहुत मेजर चेंजेस हुए और उनको बहुत क्रेडिबिलिटी बढ़ा दिया है. तो मेरा ये क्वेश्चन है कि आपके अकॉर्डिंग वो सही है या गलत है, और सही है तो कितना सही है? इलेक्ट्रॉनिक याच्याप्रमाणे नवीन इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स माझ्या आवडीचा विषय आहे, त्यामुळे उत्तर मी देईल. त्याच्यामध्ये फारसे चेंजेस झालेले नाही आहेत. जे काही चेंजेस आहेत ते उलट आपल्याला जे प्रॅक्टिकली आपण कसं वापरायचं आहे, इव्हिडन्स कोर्टामध्ये कसा रेकॉर्ड करायचा आहे, यासाठी ते त्यांनी थोड्याशा सुधारणा केलेल्या आहेत. आणि आपण जर ते ॲडॉप्ट नाही केल्या तर जी आपली रोज डे टू डे रोज टेक्नॉलॉजी चेंज होते, AI येतं आहे, AI आणखी चेंजेस आणतं आहे. आपण हाऊ टू डील विथ दिस इश्यूज इन फ्युचर. तर त्यामुळे फ्युचरिस्टिक पुन्हा विचार करून जे लेजिस्लेशननी तयार केलेलं आहे ते चुकीचं नाहीच आहे, ते खूप फायद्याचं आहे. आणि न्यायालयामध्ये पुरावा जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स म्हणून दाखल करता ते अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि सुटसुटीत पद्धतीनं व्हावं यासाठी त्यांनी लेजिस्लेशननी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल काही मनातून शंका काढून टाका. खूप सोपा विषय आहे. आपण जेवढं सोप्या पद्धतीने घेऊ तेवढा सोपा आहे तो. क्राईम जी घडतो तो कोणत्या पद्धतीने घडतो? पारंपरिक आहे का? पहिले वाटमाऱ्या व्हायच्या, बरोबर आहे ना? आज नाही आहे ना. आज आपण बघतोय की म्हणजे पूर्ण सोशल मीडिया कॅप्चर केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जसं पोलीस मिशनरी त्याच्यापेक्षा 1 स्टेप अहेड हे सध्या क्रिमिनल्स आहेत. त्याच्यामुळे आपण बघतोय की किती प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये रोज आपण पेपरमध्ये वाचतोय की सायबर क्राईम किती वाढलेला आहे. तर हे प्रोसिजर जे अडॉप्ट करणं मॅन्डेटरीज आहे आपल्याला. समजा एखादा क्राईम, सायबर क्राईम जो त्या वेळेनं झालेला असेल तर इन्व्हेस्टिगेशन त्याच पद्धतीने पाहिजे आणि ट्रायल त्याच पद्धतीने पाहिजे. त्यामुळे स्वतःला आपल्याला त्यामध्ये किंवा आपल्या सिस्टमला अपग्रेड करणं मॅन्डेट आहे. बरं, डोईफोडे साहेबांची एक ओळख मला सांगायची राहून गेली. आपल्या आता फायलिंग जे चालू केलं आहे त्याच्यामध्ये साहेबांनी वकिलांना ट्रेनिंग देणं, स्टाफला ट्रेनिंग देणं यासाठी खूप महत्त्वाची भूमिका साहेबांची आहे. आणि म्हणून आज आपण जे फायलिंग करतो ना, म्हणजे जे कंपल्शन वकिलांवर झालं आहे ना, तर आज साहेबांचा त्यात खूप मोठा वाटा साहेबांचा आहे. कंपल्शनमध्ये वाटा नाही आहे, मदत करण्यामध्ये वाटा. आमच्यासाठी जरी ते कंपल्शनच झालं, पण ठीक आहे, आम्ही शिकलो आता हळूहळू. तुम्ही जे मोटिवेशन आम्हाला दिलं त्याच्यामुळे आम्ही शिकलोय, आम्ही फायलिंग करायला लागलोय. हां, अजून पुढचा प्रश्न कोणतरी मॅडम होत्या इथे. हां, माईक द्या जरा. Good morning, sir. Myself, Vasundhara Soni. I'm in my last year law college. Also, I'm preparing for judiciary. So, is this important to go for field practice also while preparing for judiciary? Like I'm studying right now. आणि मला वाटतं याच्यासोबतच अजून एक प्रश्न आपण ॲड करूया की हाऊ टू प्रिपेअर फॉर ज्युडिशरी. म्हणजे कसं दोघं उत्तरं पण येतील आणि त्यांना जरा माहिती पण मिळेल. एक आहे की प्रॅक्टिकल नॉलेज असणं हे खूप म्हणजे गरजेचं आहे. आपण कॉलेजमधनं आलो, बसा ना, आपण आपलं म्हणजे 3rd इयर पासआउट झालो. आता कसं आहे की न्यू जनरेशन ज्युडिशरीमध्ये आलं पाहिजे, हे म्हणजे आपल्या म्हणजे सिस्टमचं पण सध्या हे. त्यामुळं पूर्वी असं होतं की 3 वर्ष प्रॅक्टिस मॅन्डेटरी होती, पण आता पर्सेंटेजवर आपण त्याच्यामध्ये अपेरन्स क्वालिफाय हे झालेलं आहे. परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की सोबत जर प्रॅक्टिस असेल, प्रॅक्टिकल नॉलेज असेल की कोर्ट कशाप्रकारे चालतं, कशाप्रकारे क्रॉस घेतली जाते, कशाप्रकारे सबमिशन केलं जातं, कशाप्रकारे कोर्टाचं डेकोरमी मेंटेन केलं जातं, कशाप्रकारे आपण एखादी सिव्हिल बाजू मांडू शकतो, हे प्रॅक्टिकल पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही. आणि त्याही पलीकडे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडव्होकेट, वकील वर्गाची काय डिफिकल्टी आहे हे ज्या त्या रोलमध्ये जाऊन आपण शिकत नाही, त्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपण डायसवर बसल्यानंतर त्यांची डिफिकल्टी आहे हे समजू शकत नाही आपण. त्यामुळं मला असं वाटतं की प्रॅक्टिकल नॉलेज असणं, प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. कारण की जर समजा मी कॉलेजमधून डायरेक्ट इथं आलो आणि समजा मला कुठल्याच प्रकारचं प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे, काहीच माहीत नाही, पक्षकाराविषयी माहीत नाही किंवा म्हणजे पक्षकार कोणत्या परिस्थितीत येतात, कशा पद्धतीने येतात, त्यांच्या काय डिफिकल्टीज आहेत हे जर मला माहीत नसेल तर मला असं वाटतं की ते कुठंतरी कालांतरानं कुठलाही ज्युडिशियल ऑफिसर तो म्हणजे ग्रास्प करतो, शिकतो. परंतु जर समजा आपल्याला वेळ असेल तर निश्चितच आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेण्याकडे आपला कल असला पाहिजे. बाकी राहिलं प्रिपरेशनचं. एक आहे की बिअर ॲक्ट जे सगळे जे बिअर ॲक्ट आहेत ह्याचा जर अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आपण काय करतो, परीक्षा आल्याच्या नंतर मोठमोठे कॉमेंट्री घेतो, पण ते म्हणजे आवश्यक नाही आहे. कारण की पूर्ण आपल्याकडला सिलेबस आहे, एक सिलेबस सेट केलेला आहे, किती ॲक्ट्स आहेत.
परंतु प्रत्येक ॲक्टचे जे काही बेल ॲक्ट त्याचं वाचन म्हणण्यापेक्षा ते मुखपाठ झाले पाहिजेत, ते करणं गरजेचं. आणि मला असं वाटतं की उलट बाकीच्या ज्या अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामपेक्षा GMFची एक्झाम ही खूप सोपी आहे, कारण की कुठेतरी एक चाकोरीबद्ध आहे. जनरल नॉलेज हा आपल्याकडे भाग नाही आहे त्यामध्ये. नाहीतर समजा UPSCला बघतो, MPSCला बघतो, त्याला लिमिटच नाही की कितपर्यंत म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे खरं तर खूप सोपं आहे. इतकंच आहे की त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे आणि आपण स्वतःला कंटिन्युअसली अपग्रेड केलं पाहिजे, कारण की नवीन ॲक्ट आहेत, तर नवीन चेंजेस होतात. बाकी पुढील मार्गदर्शन आपल्याला मी डोईपेटे साहेबांना सांगतो की हा आपल्याला सांगितलं. नमस्कार. स्पेसिफिकली JMFC करता जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर पुण्यामध्ये आव्हाड साहेबांचे क्लासेस चालतात आणि त्यांची फ्री क्लासेस ऑनलाईन लिंकसुद्धा आम्ही ती बलदेव साहेबांकडे नंतर शेअर करतो, आपण तिथून मिळवू शकता. त्यांचे फ्री क्लासेस आत्ता सुरू आहेत. त्याच्यामध्ये ते JMFC करता कसं प्रिपेअर करायचं, कुठले सब्जेक्ट, इवन ते कुठल्या सब्जेक्टमध्ये कसं मार्क मिळवण्यासाठी आपण आपला प्रोग्रेस कसं पूर्ण तयारी करून घेतात. त्याच्यानंतर त्यांचे ऑफलाईन लेक्चरसुद्धा तिथे ते घेतात, पण ते तिथल्या स्टुडंट्स करता सोयीचे असतात. ऑनलाईनची लिंक मी बलदेव साहेबांकडे शेअर करतो. प्लीज. थँक्यू सर. मला इथे सांगायला आवडेल की आव्हाड सरांचा मी विद्यार्थी आहे. अरे वा. आणि जसं सरांनी सांगितलं, खरं तर म्हणजे तो एक खूप मोठा म्हणजे ज्युडिशरीमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आव्हाड सरांचे आहेत, मॅक्झिमम म्हणलं तरी चालेल. आणि तो खूप चांगला ऑप्शन आहे. त्यासाठी खरंच आपण म्हणजे ते एक्सप्लोर केला पाहिजे. मी थोडंसं या ठिकाणी सांगू इच्छितो की 2 प्रकार आहेत. एक, तुम्ही डायरेक्टली पासआउट झाल्यानंतर तुम्ही एक्झामची तयारी करू शकता आणि जज होऊ शकता JMFC. त्यात मार्क्सचं काहीतरी क्रायटेरिया वाटतं ना? हो, 55% मिनिमम आहे. मिनिमम 55% तुम्हाला असले पाहिजे तर तुम्ही डायरेक्टसाठी जाऊ शकता. 55% नसतील तर तुम्हाला वेटिंग पिरियड 3 वर्षाचा. 3 वर्ष तुम्ही प्रिपरेशन करावं आणि ॲट द सेम टाईम तुम्ही प्रॅक्टिस करावी असं अपेक्षित आहे. तुमची मिनिमम प्रॅक्टिस 3 इयर्स असायला पाहिजे असं त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. तर हे करत असताना म्हणजे जे 3 वर्षवाले आहेत त्यांच्यासाठी मी एक असं सुचवेल, जसं आता प्रीवाले जे आहेत, जे डायरेक्ट पासआउट आहेत, त्यांच्यासाठी या 2 जणांनी खूप छान सांगितलेलं आहे की क्लासेस आहेत किंवा तुम्ही डायरेक्टली मुखोद्गतच असलं पाहिजे. पण जे प्रॅक्टिस करतायत त्यांना मुखोद्गत तर असलंच पाहिजे. त्यांनी एक सोपी ट्रिक वापरावी असं मला वाटतं, जी तुम्हाला म्हणजे प्रत्येक वकिलाला त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये उपयोगी आहे. तुम्ही साधा ॲडजमेंटचं ॲप्लिकेशन देताय ना, तो ॲडजमेंटचं ॲप्लिकेशन देताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन कोट करा. तुम्हाला जे समजतं ते प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे की तुम्हाला प्रोव्हिजन कोट करण्याची आवश्यकता नाही आणि प्लीडिंगमध्ये प्रोव्हिजन असण्याची आवश्यकता नाही. परंतु ही जर तुम्ही प्रॅक्टिस केली, सुरू केली, ही माझी स्वतःची वैयक्तिक प्रॅक्टिस होती, त्यामुळे मला क्रॅक करायला फार वेळ लागला नाही किंवा फार जास्त मेहनत करावी लागली नाही. माझी एक सवय होती की मी प्रत्येक अर्ज जे द्यायचो त्याच्यावर हिडिंगला ते प्रोव्हिजन CPC मधलं, CRPC मधलं सर्रास लिहून टाकायचं. एखाद्या वेळेस ते चुकेल, न्यायाधीश आहेत बघायसाठी, पण त्यामुळे काय होईल, तुमच्यामध्ये एक इन्कल्केट होईल हॅबिट की कोणताही ॲप्लिकेशन देताना तुम्हाला ते प्रोव्हिजन माहीत असेल. तुम्ही ते प्रोव्हिजन पाहिल्यानंतरच तो ॲप्लिकेशन देणार आणि आपोआप ते प्रोव्हिजनमध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळून येईल आणि त्याचा फायदा तुम्हालाही होईल, न्यायसंस्थेलाही होईल, सर्वांना होईल. ज्यामुळे तुम्ही जेव्हा तुमची एक्झाम असेल तेव्हा तुम्हाला फार स्टडी एखादं प्रोव्हिजन आहे ऑर्डर 26, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये काय प्रश्न विचारला की तो तुमचं उत्तर लगेचच तयार असेल. पण तुम्ही जर फक्त पाठांतर करतो म्हणले ऐन वेळेवर परीक्षेच्या वेळेला तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्याच्यानी स्किपही होऊ शकतात. ही अशी रोजची जर प्रॅक्टिस ठेवली तुम्ही तर त्याचा नक्की फायदा होईल तुम्हाला. सर, मला फक्त याच्यात ॲडिशन फक्त विचारायचं होतं की समजा ज्युडिशरीसाठी सिलेबस म्हणजे जसं आता काही स्लॅट वगैरे त्याच्यामध्ये लॉजिकल, इंग्लिश, जनरल नॉलेज असे सब्जेक्ट, तसं ज्युडिशरीसाठी असे काही टॉपिक्स आहेत का म्हणजे सिलेबसमध्ये? नाही, असे वेगळे जसे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने वेगळे टॉपिक्स नाही आहेत. जे तुमचे बेअर ॲक्ट्स आहेत ते बेअर ॲक्ट्स तुम्हाला जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं आत्ता की ते तुम्हाला मुखोद्गतच असली पाहिजे, बाय हार्टच असली पाहिजे. बाय हार्ट इन द सेन्स असं नाही की म्हणजे त्याचा तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे, त्या प्रोव्हिजनमध्ये काय आहे याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. काही कीवर्ड्स असे आहेत की आता ट्विस्टिंग झालंय, कॉम्पिटिशन खूप वाढली, म्हणजे दिवसेंदिवस ती वाढतच चाललेली आहे. तर थोडंसं गुगली येणार, काहीतरी ट्विस्ट होणार, कॉन्स्टिट्यूशनचं प्रोव्हिजन विचारलं जाणार आणि त्याच्यामध्ये कीवर्ड्स जे आहेत ते तुम्हाला जर माहीत नसतील तर तुमचा तो प्रश्न जाईल. त्याकरता तुम्हाला ते कीवर्ड्सवर तुम्ही एम्फिसाइज करा, तुम्हाला ते कीवर्ड्स जाणून घ्या की या प्रोव्हिजनचं मुख्य कीवर्ड्स काय आहेत.
ते जर तुम्ही पाठ करून घेतले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल. आणि स्ट्रक्चर म्हणजे असंच असणार का? प्रिलियम नंतर मेन आणि हो, प्री त्यांनी सुरू केलेली आहे. नंतर मग प्रीमध्ये तुम्ही कट ऑफ आहे, ते झाल्यानंतर मग तुम्ही मेन्सला येता. मेन्स झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा तुमचं संपलं असं नाही आहे. तुम्हाला ओरलमध्ये मिनिमम त्यांनी मार्क्स ठेवलेले आहेत, तेवढे मार्क्स स्कोअर केले तरच तुम्ही सिलेक्ट होता. धन्यवाद सर. अजून माईक. हॅलो, नमस्कार. हॅलो, गुड मॉर्निंग सर. Myself Archana Nishan Patil. I am a second year law student from Advocate PC Patil Law College. My question to you, sir, that being a first generation to be a lawyer, what are the things which we have to tackle? Like students already been planned that what they wanted to explore, but being a first generation, we have no idea what to do, how to tackle the things. So what are the challenges we are going to face in future? I just want to know that. म्हणजे सुरुवात करायची वारसा वकिलीचा कोणाचा नाही आहे. त्यासंबंधी जर प्रॅक्टिसमध्ये जम बसवायचं असेल तर प्रॅक्टिस करता वारशाची आवश्यकता नाही. मला कुठलाही वारसा नव्हता, सूर्यवंशी साहेबांनाही कुठलाही वारसा नव्हता. फक्त मनामध्ये स्पिरिट पाहिजे की मला करायचंय. म्हणजे तुम्हाला असं पुष्कळ अनुभव आले असतील की इंजिनियर का नाही तू क्षेत्र निवडलं, तू मेडिकलचं का नाही निवडलं, अरे तू क्लर्क का नाही झाला एखादा, किंवा तू एखादा मेकॅनिक्सचा डिप्लोमा करून तू एखादं का नाही केलं. असे नातेवाईक असंख्य प्रश्न विचारतात जेव्हा तुमची ही जी स्ट्रगलिंग पिरियड आहे. पण तुम्हाला जर माहीत असेल की मला काय करायचंय, तुमचा एकदम तुमच्या समोर आयडिया क्लिअर आहे, तुमचा रोड क्लिअर आहे, रोड मॅप तुमच्या समोर आहे की मला हेच करायचंय, तर त्या ठिकाणी देर इज नो बॅरियर. डोंट थिंक एनिथिंग अबाउट एनी वन. आणि तुम्ही जे ठरवलेलं आहे त्याचं मार्गक्रमण करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि मला वाटतं मनोज भट सुद्धा याच्यावर सांगू शकतील. First generation lawyer means you don't have anybody as a lawyer, right? And you want to practice. I tell you, 80-90% of the lawyers are first generation only. बरोबर. There are few disadvantages and few advantages which others have and you don't have. First thing is you have to start with searching a senior. Now there is no one to guide you. Normally people who are having the advocates as their uncles, fathers, they can just go and ask them. You have to start from there. And then when you go and you see that the senior that you have got is not as you wished, you have option, you can go to some other senior. Okay? So you have to first start. You cannot say that I will learn swimming first and then I will go and in the swimming pool. You have to go to the swimming pool and learn swimming. And you will learn. You will learn the art of advocacy slowly, gradually. Just be aware. I tell you, being a first generation lawyer is a great advantage. You are not complacent. You do everything. You are self-made. And that advantage you take all throughout your life. So you don't have to worry. You just go and join the profession and do your best. You will succeed definitely. थँक्यू सर. त्याच्यावर मला वाटतं गायकवाड साहेब 2 शब्द सांगतील. माईक द्या जरा सरांना. माईक द्या प्लीज. महेंद्र गायकवाड सर प्रिन्सिपल आहेत. एक आहे, परंतु वेटिंग पिरियड आहे हे लक्षात राहिलं पाहिजे. काय होतं की आपण नवीन प्रॅक्टिस चालू करतो, 1 महिने 2 महिने 5 महिने 6 महिने 1 वर्ष गेल्यानंतर असं वाटतं की इथं बहुतेक आपला निभाव लागणार नाही, म्हणून आपण पाठीमागायला लागतो. परंतु लॉ फील्ड अशी आहे, आपण 3, 2, 3, 4, 5 वर्ष त्या ठिकाणी एक वेळेस तग धरून राहिलो, त्याच्यानंतर मग त्या आपण जे काही सक्सेस आहे त्यानंतर सुरुवात होतं. परंतु तोपर्यंत शक्यतो म्हणजे खूप कमी लोक राहतात. आमच्याच बॅचचा विचार करायला लागला, समजा माझ्याकडे माझ्या बॅचमध्ये 60 असतील तर आज कमीत कमी 10 जणच ह्या फील्डमध्ये आहेत, बाकी 50 जण कुठे आहेत. मग कोण शेती करत असेल, कोण व्यवसाय करत असेल, तर ते एक 4-5 वर्ष टिकलेच नाही त्या ठिकाणी. टिकले नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांना तो पिरियड जो आहे असं वाटलं की हा खूप वेटिंग पिरियड आहे, हा लॉंग लाईफ असू शकतो, अशी धारणा झाल्यामुळे त्यांनी कुठंतरी स्वतःला मागं घेतलं. फक्त एवढंच की वेटिंग पिरियड आहे तर हा आपण मनामध्ये म्हणजे एक माहीत असला पाहिजे की हा पिरियड आहे, आणि हा झाल्याच्या नंतर कुठंतरी आपल्याला जो करिअर आहे तो तिथून स्टार्ट होईल. सरांना मी विनंती करतो प्लीज. सर, सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत इथे. सर्व लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला
त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. माझा प्रश्न असा होता की विद्यार्थी म्हणूनच प्रश्न विचारतो मी, शिक्षक म्हणून अडचण थोडीफार येते ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला, आणि त्यात पुढे गेल्यावर प्राचार्य म्हणून अजून अडचण येते. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की साहेब, प्रॅक्टिस आणि ॲज अ ॲडव्होकेट आणि ॲज अ जज ह्या दोन्ही बाजूला गेल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की भाषेची अडचण येते. ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहे, माझ्यासकट मी ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी आहे, त्यामुळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना, माझ्याही विद्यार्थ्यांना पडला आहे. तर त्याबद्दल साहेब सगळे आपण मान्यवर आहात, हायकोर्टपर्यंत प्रॅक्टिस करणारे आहेत, बोरकर साहेब आहेत, जज साहेब आहेत, भट साहेब आहेत. तर सर्वांनी त्यावर मार्गदर्शन करावं की जो प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडला आहे की मी मराठीत बोलल्यामुळे मला कोर्टाला सांगता येतं आहे का, हिंदीत बोलल्यामुळे माझी कुठे चूक होते का, आणि इंग्लिश मला येत नसल्यामुळे मी कोर्टापर्यंत पोचू शकतो का. बरोबर आहे. हा खरं म्हणजे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे, प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. प्लीज सर, प्लीज सर. मी फक्त एवढंच सांगेल त्याबाबत की मराठी जी आहे ती आपली मायमाऊली आहे आणि इंग्रजी जी आहे ती सावतराई आहे. त्यामुळे सावतराई थोडंसं कमी प्रेम करणार आहे, आणि तुमची जी मायबोली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर सांगणार तर न्यायालयासमोर युक्तिवादसुद्धा करणार, तर त्याचा असं मनामध्ये ठेवू नका की न्यायालयाला किंवा न्यायाधीशांना ते पटणार आहे की नाही पटणार आहे. त्यामुळे हा मनात विचारसुद्धा आणू नका. फक्त एक आहे की तुम्हाला इंग्रजी जी आहे ती तुम्हाला शिकणं याच्याकरताही गरजेचं आहे की तुम्हाला प्रोव्हिजन्स तुम्हाला ते क्लिअरली कळाले पाहिजे. तुम्ही ते नंतर मराठीमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये जरी सांगितले तरी त्याला काही फरक पडत नाही. उलट आता असं मी सांगेल की न्यायालयाची जी भाषा आहे ती मराठी झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आपण मराठीचा आदरही केला पाहिजे, त्याचा आपण वापरही केला पाहिजे, आणि आम्हाला सुद्धा न्यायाधीशांनी सुद्धा न्यायनिर्णय जे आहेत ते मराठीमध्ये द्यावेत असं थोडंसं बंधन घातलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने. त्यामुळे मला तर असं लक्षात आलं की आपण पूर्वी फक्त इंग्रजीच वापरायचो आणि मराठीमध्ये आपले शब्द, काही शब्द आपल्याला विस्मृती व्हायची. परंतु आता आमचे न्यायनिर्णय जर मराठीमध्ये बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान शब्द वापरले जातात न्यायाधीशांमार्फत. त्यामुळे हा मनातून प्रश्न काढून टाका आणि आपण नक्कीच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकणार. फक्त राहिला प्रश्न जो आहे तो माननीय उच्च न्यायालयासमोरचा, तर उच्च न्यायालयासमोर जे विधिज्ञ आहेत काम करणारे ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. मनोज सर, उच्च न्यायालय मराठी चालेल का? मी आतापर्यंत इंग्रजीमध्ये बोलत होतो, आता मी मराठीमध्ये बोलतोय. मैं हिंदी में बोल सकता हूँ, मैं मराठी में बोल सकता हूँ, एंड आई कैन टॉक इन इंग्लिश ऑल्सो. व्हाट इज द प्रॉब्लम? लैंग्वेज इज जस्ट ए मीन्स ऑफ कम्युनिकेशन. That's it. You may love one language, you may not love the other language. Nobody cares. सुप्रीम कोर्ट जजमेंट मराठीमध्ये कधीही देणार नाही. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट कधी करणार आणि जजला कधी कोट करणार? रेशिओ कोण डिटरमाइन करतो? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करतो, राईट? तुम्हाला अंग्रेजी येत नाही ही तुमची प्रॉब्लेम आहे. यू मस्ट लर्न इंग्लिश. यू हॅव नो चॉईस. तुम्हाला फक्त मॅजिस्ट्रेट कोर्टापर्यंत प्रॅक्टिस करायची असेल, ऑल राईट, बट तिथे पण तुम्हाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाची जजमेंट अंग्रेजीमध्येच वाचावं लागणार. येस और नो? सो बेटर लर्न इंग्लिश अँड आर्ग्यू इन मराठी. इट इज युअर चॉईस. बट अंग्रेजी शिकणं गरजेचं आहे. इट शुड नॉट बी एन एक्सक्यूज. हायकोर्टाची लँग्वेज इंग्लिश आहे. यू हॅव टू. आणि मेनी पीपल थिंक दे नो मराठी. मराठी भाषामध्ये जन्म झाला, मराठी भाषेत शिकल्यानंतर तुम्हाला मराठी येते असं समजू नका. द लँग्वेज इन कोर्ट इज ऑल टुगेदर डिफरंट. एक साहेबांची मराठीमध्ये जजमेंट असेल आणि ते तुम्हाला वाचायला दिले की तुम्ही अर्धी जजमेंट तुम्हाला कळणार नाही काय लिहिले ते. अरे सी, सो मराठी पण तुम्हाला शिकायची आहे आणि अंग्रेजी पण तुम्हाला शिकायची आहे. हां, सो डोंट कन्फाईन युअर सेल्फ टू अ लँग्वेज. बॅरियर असलं नाही पाहिजे. कारण तुमची चॉईस आहे कोणत्या कोर्टात तुम्ही कोणती भाषेमध्ये आर्ग्यू करतात.
And in High Court and in Supreme Court, it is compulsorily English. Okay? पाटकर साहेब याच्यावर काहीतरी प्रकाश टाकतील. आपण कोणत्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो त्याच्यावर डिपेंड आहे. प्रॅक्टिस कर तुम्ही ज्यावेळेस कोर्टासमोर आर्ग्यू करता त्यावेळेस बेंच आणि बार याच्यामध्ये जो फरक आहे, तुम्हाला बेंचला काय सांगायचं आहे, जजेसला काय पटवून द्यायचं आहे, हे तुम्ही तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये पटवून देऊ शकता. परंतु जसं आत्ता भट साहेबांनी सांगितलं, त्याचा जो बेस आहे ज्याच्यामधून पहिले तुम्ही समजलं तर कन्व्हिन्स करू शकाल, त्यासाठी जे लॉज आहेत, लॉज सगळे इंग्लिशमध्ये आहेत. लॉजचे तुम्हाला कन्व्हर्शन मराठीमध्ये अनुवाद करून आता काही पुस्तकं आलेले आहेत. परंतु जे जजमेंट्स आहेत, जे तुम्हाला अंडरस्टँड करायचे, तुमच्या केसला कुठलं जजमेंट कसं ॲप्लिकेबल करायचं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे कन्व्हिन्स करू शकणार नाही. त्याकरता तुम्ही लोकल लँग्वेज मराठीमध्ये आर्ग्युमेंट करताना वापरू शकता, परंतु तुम्हाला जे कन्व्हिन्स करायचं त्यासाठी इंग्लिशचं नॉलेज हवं आहे. जर तुम्हाला इंग्लिशचं नॉलेज असेल तर तुम्ही जजमेंट स्वतःला अवगत करू शकता आणि कोर्टाला कन्व्हिन्स करू शकता. त्यामुळे यू हॅव टू गो फॉर बोथ लँग्वेजेस. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला दोघं भाषा येणं गरजेचं आहे. मराठी तर यायलाच पाहिजे आणि मराठीत सोबत इंग्लिश तर जमलंच पाहिजे. म्हणजे एक थोडक्यात असं आहे की भाषा एक घेऊन नाही चालणार, इंग्रजी तर आलीच पाहिजे, मस्ट आहे, आणि मराठीसुद्धा आली पाहिजे. जसं भटसाहेबांनी सांगितले की मला मराठी येते, याचा अर्थ असा नाही की मला मराठी खरंच चांगल्या प्रकारे येते. कारण की असं होऊन जाते की लिगल नॉलेज, लिगल टर्मिनॉलॉजी हे थोडीशी वेगळी आहे. आणि गौरवाची गोष्ट अशी आहे की यावेळेस आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला आणि खरंच आपल्यासाठी खूप गौरवाची बाब आहे. आपली भाषा संवर्धन करणं, त्याचं जतन करणं, जे काही आपलं साहित्य आहे त्या गोष्टी संवर्धन हे आपल्या मराठी भाषा असल्याशिवाय होणंच नाही. त्यामुळे ती भाषा आलीच पाहिजे. आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे इंग्रजीचं तर मॅन्डेट आहेच आहे. पण दुसरी गोष्ट असं आहे की जर समजा ज्युडिशरीमध्ये जायचं असेल तर मात्र मराठी आली पाहिजे. बरोबर ना? आपण जर म्हणालो, कारण की त्याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे, त्याच्यामध्ये मराठी तुम्हाला ट्रान्सलेशन येतं का, मराठीचं इंग्लिशमध्ये येतं का, मराठी खूप चांगल्या प्रकारे येते का, ह्याचे सर्टिफिकेट्स लागतात. आणि दुसरी गोष्ट असे की त्यावर सुद्धा, कारण की ज्युडिशियल ऑफिसर म्हणून ज्यावेळेस आपण सिलेक्ट होतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आपली कुठे पोस्टिंग होईल, कुठं अपॉइंटमेंट माहीत नाही. आपण तालुक्याच्या ठिकाणी जातो, तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच्या समजा आपल्याला मराठीच येत नाही, तर ते लिटिगन्सचे काय प्रॉब्लेम आहे म्हणण्यापेक्षा काही भागामध्ये आपल्याकडे फक्त मराठी ड्राफ्टिंग आहे. खूप चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी मराठी ड्राफ्टिंग आहे, जसं की कोल्हापूरला आणि अनेक ठिकाणी. तर त्यावेळेस समजा मराठीच आपल्याला येत नाही तर तो का ड्राफ्ट काय, कोणतं म्हणजे कोणती प्रोविजननुसार कोणती केस हे समजणारच नाही. त्याच्यामुळं भाषा दोन्ही आल्या पाहिजेत, मराठी आणि इंग्लिश सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. याच्यामध्ये मला ॲड करायचं वाटेल की तुम्हाला समजा एखादा शब्द आडला आणि तुम्हाला ज्या भाषेत तो व्यवस्थित कोर्टाला समजावून सांगता असेल त्या भाषेत तुम्ही समजावून सांगितलं तरी चालेल. स्पेसिफिकली इंग्लिशच म्हणे कंटिन्यू का मध्येच मराठी बोललं तरी चालेल, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कधी कधी असं होतं ना साहेब, मराठी शब्द सुचत नाही. आता इंटरॅक्शन याला हितगुज हा शब्द आहे तर तो सुचत नव्हतं, मग त्यावेळी असं काय करायचं? रेस ज्युडिकेटरला मग तो इंटरॅक्शन शब्द असं इंग्लिशमध्ये लिहून टाकला तरी चालेल. कोर्टाला माहिती होण्यासाठी तुम्हाला जर मराठी इंग्लिश आठवत तुम्ही हिंदीमध्ये सांगू शकता. नाही, प्रश्न असा, ड्राफ्टिंग करताना एखादा इंग्लिश शब्द तो मराठीत आपल्याला आठवत नसेल तर तो इंग्लिशमध्ये तसं ऍक्सेप्ट केला तर चालतं ना, हे म्हणायचं. नाही चालेल. पुन्हा म्हणजे आपण जर बघितलं की आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत गुंडा वगैरे असे जे शब्द आहेत तर ते आपण सर्रास वापरले जात आहेत. आणि आणखी एक आपल्याला सर्वांना सांगण्यासारखं मला आत्ता आठवलं बोलता बोलता की मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांचे जे जजमेंट आहेत ते रिजनल लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशनचं ॲप तयार केलेलं आहे आणि ती प्रोसिजर चालू आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जी समजण्यासारखी भाषा आहे त्याच्यामधले न्यायनिर्णय तुम्हाला वाचण्यासाठी मिळू शकतील. कार्यक्रम सुरेख झाला आहे आपला, पण आपल्याला पुढचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण जमलोत. मॅडम, प्रश्न खूप सारे आहेत, हात खूप सारे दिसत आहेत, मलाही खूप सारं विचारायचं आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्याकारणाने आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत म्हणून आपण हा कार्यक्रम आता इथं थांबवणार आहोत. तत्पूर्वी मी गिरीश आपला सुदर्शन साळवी यांना विनंती करतो की आपण एक पुस्तक भेट देणार आहोत सूर्यवंशी साहेब आणि डोईफोडे साहेबांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे मान्यवर आपल्यासाठी आज उपस्थित राहिलेत. त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलंय, बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं त्यांनी दिलेत, आपले शंकेचे निरसन झालेलं आहे. आणि मला वाटत होतं आम्हाला अजून 1 तास दिला पाहिजे होता आयोजकांनी, पण ठीक आहे, आमचं समाधान झालेलं. तुम्ही खुश आहात ना? डन.
तर आपण हा कार्यक्रम इथे थांबतोय आणि मी मान्यवरांना विनंती करेल की आपण सर पुढच्या खुर्च्यांवर येऊन बसायचं आहे. पुढचा कार्यक्रम आता लगेचच चालू करतोय. मी नलगे साहेबांना विनंती करतो की पुढचे सूत्रसंचालनासाठी त्यांनी माईकचा ताबा घ्यायचा आहे आणि तुम्ही माझंही ऐकून घेतलं, सरांचं ऐकून घेतलं, त्यामुळे मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद.